आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रगती विद्या मंदिर बेवणूर येथे एसएससी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ उत्साहात संपन्न। जत तालुक्यातील बेवणूर येथील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था संचलित प्रगती विद्या मंदिर येथे सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासाला भावनिक व संस्मरणीय निरोप देण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री गोपाल कांबळे व प्रमुख पाहुणे श्री अशोक पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी संस्थेचे संचालक श्री रवींद्रनाथ शेंडगे, बेवणूर गावचे पोलीस पाटील श्री महादेव शिंदे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री अशोक पवार यांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सहशिक्षक आबासाहेब वनमाने यांनी प्रास्ताविकातून प्रमुख वक्ते अशोक पवार यांचा परिचय करून देताना त्यांनी साकारलेल्या गुरुजी आता जरा थांबा या लघुपटाला सोलापूर जिल्हा पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मनोगते व्यक्त करत 10वीच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। संस्थेचे संचालक रवींद्रनाथ शेंडगे, पोलीस पाटील महादेव शिंदे व वर्ग शिक्षक तानाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्रमुख वक्ते अशोक पवार यांनी आपल्या ओघवत्या व विनोदी शैलीतील प्रभावी भाषणातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले। निर्व्यसनी राहा, ध्येय निश्चित करा आणि यश संपादन करा असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला। मुख्याध्यापक गोपाल कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढील शिक्षणाची वाटचाल करण्याचे आवाहन केले। इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देत नाश्ता व आईस्क्रीम देऊन शुभेच्छा द्विगुणित केल्या। तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तूसाठी रोख रक्कम देऊन कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी गायकवाड यांनी केले तर श्री विठ्ठल शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले। हा शुभचिंतन समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला। परीक्षेला जाणार आहात त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी हा शुभचिंतन कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना प्रथम मी इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला, इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला। आदरणीय मुख्याध्यापक, सन्माननीय शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज हा निरोप समारंभ केवळ कार्यक्रम नाही तर एका स्वर्ण काळाचा समारोप आहे। आज हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे, कारण आज आपण आपल्या शाळेला निरोप देत आहोत। पुस्तकातले धडे आयुष्य शिकून गेले, पुस्तकातले धडे आयुष्य शिकून गेले, शिक्षकांचे शब्द मनात खोल रुतून गेले, शिक्षकांचे शब्द मनात खोल रुतून गेले। हसत खेळत गेले ते दिवस, हसत खेळत गेले ते दिवस। आज निरोप घेताना भरून येतात डोळे नकळत, आज निरोप घेताना भरून येतात डोळे नकळत, आज निरोप घेताना भरून येतात डोळे नकळत। शिक्षकांचे योगदान या क्षणी आपण विसरूच नये, कारण आपल्याला घडवण्यात शिक्षकांचे योगदान अनमोल आहे। शिक्षकांनी केवळ अभ्यास शिकवला नाही तर जबाबदारी, प्रामाणिकपणा, संघर्षातून मार्ग शोधण्याची ताकद दिली। शेवटचा निरोप पण सुरुवात ही आज। आपण आपल्या शाळेला निरोप देत आहोत, पण हा निरोप शेवटचा नाही तर नव्या सुरुवातीचा इशारा आहे। आपण ज्या ज्ञानाने, ज्या संस्काराने इथे वाढलो आहोत त्याचा वापर करून समाजात काहीतरी चांगले घडायचे आहे। आपण कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी या शाळेचे नाव उज्ज्वल ठेवायचे आहे, हाच खरा निरोपाचा अर्थ आहे। शाळेतील सकाळची प्रार्थना, वर्गातील शिक्षकांचा आवाज कधीच नाही ऐकायला मिळणार। आमच्या शिक्षकांनी आम्हाला केवळ अभ्यास शिकवला नाही तर जीवन जगण्याची दिशा, शिस्त, मेहनत, आत्मविश्वास, ध्येयाचे महत्त्व हेही सांगितले। शाळेने आम्हाला चुकलो तेव्हा आमच्या चुका समजावून सांगितल्या आणि यश मिळाले तेव्हा सांगितले। आमच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले, त्यांच्या या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव ऋणी राहू। शेवटी जाता जाता एवढेच म्हणले, करून जावे बरेच काही इथून निघून जाताना, करून जावे बरेच काही निघून इथून जाताना। तिथून दूर जाताना डोळे भरून येतात, तिथून दूर जाताना डोळे भरून येतात, तिथून दूर जाताना पाऊल पुढेही पडत नाहीत, तिथून दूर जाताना पाऊल पुढेही पडत नाहीत। धन्यवाद। शेवटचे 5 मिनिटं घेणार आहे, घड्याळे 5 मिनिटं। त्या शेवटचा का भुका लागले
अहिल्यानगरमध्ये नेवासे नावाचं गाव आहे. अहिल्यानगरमध्ये नेवासे या ठिकाणची सत्य घटना तुम्हाला सांगणार आहे. त्या नेवासे गावामध्ये एक सावकार होता. शॉर्ट मध्ये तुम्हाला कथा सांगतो. तुम्ही एका महाराजाची कथा ऐकली का नाही माहिती नाही. तो सावकार होता. तो सावकार एवढा श्रीमंत होता की त्याच्याकडे 150 एकर जमीन, सागवानी 4 वाडे आणि 150 जनावर, दूध, दुग्ध, तूप सगळं त्याच्या घरामध्ये होतं. त्याला 2 मुलं होती. एक 7 वर्षाचा मुलगा आणि एक 3 वर्षाची मुलगी. अगदी सुंदर गोंडस मुलं होती आणि एक बायको त्याला होती. दादा बायका असायचा राजा महाराजांना. त्याला एक बायको होती आणि ते आपलं जीवन सुरळीत जगत होते. आणि तो राजा काय करायचा माहितीये का? तो राजा गावामध्ये कोणाचंही गावातलं लग्न असेल किंवा लग्न असेल त्यावेळी गावातल्या शेतकऱ्यांना सांगायचा की तुमच्या मुलीचं लग्न मी करून देणार, जेवढा खर्च आहे मी भरणार. आणि तो एवढा श्रीमंत होता की त्यानं आजपर्यंत 32 मुलींची लग्न स्वतःच्या राजवाड्यासमोर लावलेली होती आणि आपलं ध्येय किंवा काय आहे ते दाखवून दिलेलं होतं. तर एवढा पैसा भरमसाठ त्याच्याकडे होता. त्या परत काय केलं पहा, त्या सावकारानं अशी लग्न करत करत 32 लग्न केली. आणि एक दिवस असा आला की गावातल्या लोकांनी ठरवलं हा मोठा होत चाललाय, हा पंतप्रधान होईल, राजा होईल, महाराजा होईल, याला लय मोठं होऊ द्यायचं नाही. पण त्याच्या संगतीतलीच काय मित्र होते, संगत कशी असावी. म्हणून एक दिवस तोच सावकार आपल्या 4 मित्रांना गाडीत घेऊन एका मुलीच्या बाहेरगावी लग्नाला निघाला होता. लग्नाला जात असताना तो म्हणाला की लग्नामध्ये तर जेवण आपण कायम खातो, आपण ढाब्यावरती जेवण करूया. म्हणून आपल्या मित्रांना त्या ढाब्यावरती घेऊन गेला. सगळेजण त्या ढाब्यावरती उतरले आणि उतरल्यानंतर काय झालं पहा, सगळेजण बसले. त्यावेळेला 4-5 जणांनी त्यात व्यसनी होते, त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली. हा हात धुवायला गेला आणि गेल्यानंतर एक जणानं काय केलं, थम्सअपच्या बाटलीमध्ये थोडीशी दारू मिसळली आणि जो निर्वसनी सावकार होता त्याला ती बाटली दिली. त्याच्याही लक्षात आलं नाही थम्सअपची चव. तो घटा थम्सअपच्या भुकेपोटी, त्या तहानलेल्या पोटी तो पेला आणि पेल्यानंतर त्याला चक्कर आल्यासारखं झालं. 1 नाही 2 नाही 3 दिवस हा नशेत राहिला, धुंदीत राहिला. तेवढ्यावरती तो सावकार थांबला नाही. आजचा दिवस. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.